प्रत्येक घरातील लाडकी म्हणजेच कारल्याची भाजी. हो, माहिती आहे, घरातील लहान मुलं कारल्याची भाजी खात नाहीत. त्यामुळे बघूया आपण ही रेसिपी. काही करायचं नाही आहे, घरातील खोबरं, लसूण आणि जेवढे तुमचे मसाले आहेत आणि धने आणि कोथिंबीर यांना एकत्र करून ह्यांचं एक वाटप तयार करायचं आहे. वाटप तयार झाल्यामध्ये त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि हा जे वाटप असणार आहे ते पटापट एका कारल्यामध्ये घट्ट असं भरून घ्यायचं आहे. कारल्याच्या पोटामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं सारण तुम्हाला बसवायचं आहे आणि मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये हे कारली आपल्याला सोडायची आहेत. कारल्यांना आपल्याला शॅडो फ्राय करायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही. बघा कारली कशी गुपचूप बसली आहेत. त्यांना झाकण लावून दोन्ही बाजूने मी त्यांना मस्तपैकी परतावून घेतलेला आहे. कारलीसुद्धा आता रंग बदली करतात आहेत. हिरव्या कारल्यांचा रंग आता थोडासा काळसर झालेला आहे. परत झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं शिजवायचं आहे आणि आपली कारली, गरमागरम कारली रेडी आहेत. नक्की करून बघा.